आणि एक धक्कादायक बातमी पालकांना सावध करणारी। मीरा रोड येथील काशीमीरा परिसरातल्या सेंट जोरम स्कूलमधल्या विद्यार्थ्यांसाठीच्या खासगी स्कूल बस सेवेचा मालक हा पालकांकडून गैरमार्गाने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता, अशी धक्कादायक माहिती आहे। पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मुसक्या आवळल्यात। खासगी स्कूल बसचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून त्या विद्यार्थ्यांना जीवे मारण्याची धमकी हा बस सेवेचा मालक द्यायचा आणि पालकांकडून तब्बल 4 लाखांच्या खंडणीची मागणी करायचा। या प्रकरणात पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर काशीमीरा पोलिसांनी तपास करून व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या संदेशांची खात्री केली, तपासणी केली आणि त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्र हलवून आरोपीला 24 तासात अटक केली। अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि जर तो धोका टाळायचा असेल तर त्यांना 4 लाख रुपयाची खंडणी द्यावी लागेल। त्यानंतर ती महिला त्यांच्या मुलाला घेऊन काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आली। काशीमीरा पोलीस स्टेशनने लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून डिटेक्शनची टीम रवाना केली। तर शाळेच्या प्रशासनामध्ये जेव्हाही तुम्ही एखादी स्कूल बस हे विद्यार्थी ने-आण करण्यासाठी वापरता तेव्हा त्याच्यावरती जो चालक असेल त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन पोलिसांकडून करून घेणं हे महत्त्वाचं असेल।